सर्वोच्च न्यायालयानं एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय। या निर्णयाअंतर्गत आता सर्वोच्च न्यायालयातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्यात आले। या निर्णयासंबंधीचे परिपत्रक 24 जून रोजी जारी करण्यात आले आहे। या परिपत्रकाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयातील सर्वच कर्मचाऱ्यांना या नव्या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मॉडेल रोस्टरनुसार आता सर्वोच्च न्यायालयात नोकरीवर असणाऱ्या अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांना 15% आरक्षण मिळेल, तर एसटी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना 7.5% आरक्षण मिळेल। हे आरक्षण नियुक्ती तसेच पदोन्नती अशा दोन्हींसाठी लागू असेल। या नव्या धोरणाचा लाभ रजिस्ट्रार, सिनियर पर्सनल असिस्टंट, असिस्टंट लायब्रेरियन, ज्युनियर कोर्ट असिस्टंट, चेंबर अटेंडंट या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे। हा निर्णय घेतल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। सर्व शासकीय संस्था, अनेक उच्च न्यायालयात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी हे आरक्षण अगोदरपासूनच लागू आहे। सर्वोच्च न्यायालयासाठी अपवाद का ठरावे? आपल्या कामातून आपले सिद्धांत स्पष्टपणे दिसले पाहिजेत, असे भूषण गवई म्हणाले आहेत।